ते चला आमच्या संतांकडे. आता आली ज्या तिथीला आपला काला आहे ना भाऊ, फाल्गुन वद्य द्वितीया, त्या दिवशी तुकोबराय सदेह वैकुंठाला गेले. आणि वैकुंठाला गेल्यानंतर त्यांच्या पश्चात तुकोबरायांची मुलगी भागीरथी धावा करू लागली. बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा. बाबा आमच्या भाषेत कुठे गेलात, कुठे गेलात, मला न भेटताच गेलात. म्हणून तिने इंद्रायणीच्या काठी उपोषण सुरू केलं. माझे वडील मला पुन्हा भेटावे म्हणून. तुकोबराय वैकुंठाला गेले होते आणि मग तुकोबराय वैकुंठातून 4-5 दिवस तिचं उपोषण चाललं. नंतर तुकोबरायांना वाटलं ही उपाशीच राहते म्हणले, उपोषण करणं जीवाला घातक आहे. तुकोबरायांना ते सहन झालं नाही. तुकोबराय वैकुंठातून तिच्या जवळ आले, मस्तकावर हात ठेवला आणि सांगितलं, भागीरथी काय म्हणणं आहे तुझं. ती म्हणली, बाबा तुम्ही आलात. म्हणले हो. बाबा सगळं गाव म्हणत होतं तुम्ही वैकुंठाला गेले. म्हणले हो. आणि लोक असेही म्हणत होते की वैकुंठाला गेलेला पुन्हा परत येत. आपल्या संभाजीनगरमध्ये कसं आहे, वैकुंठाला गेलेला पुन्हा परत येतो का? येतो. काय झालंय, आपल्याला नेमकं गेलेलाच कळत नाही. कारण आपण आपल्या कामामध्ये एवढे व्यस्त आहेत ना, जेव्हा गाडी येते तेव्हा कळतं, हे राम हे राम तू अंतर्यामी सबका स्वामी, तू ही तो हे राधे का श्याम. हे राम राम हे राम. आपण एवढे व्यस्त आहोत की गेलेला व्यक्ती कळत नाही. गाडी आली की अरे कोणीतरी गेले आपल्या कॉलनीमध्ये. कोण गेला असेल? म्हणले ते बाबा आजारी होते तेच गेले असतील. कळतंय ना. आता ते गेलेत, आपल्याला हे कळत नाही. तेव्हा गेलेला व्यक्ती वैकुंठाला जातो कसा? तुकोबराय म्हणले, अगं कोण म्हटलं तुला की वैकुंठाला गेलेला परत येत नसतो? म्हणले सगळं गाव म्हणतंय, सगळं गाव म्हणताय. अगं विचार करा, आयुष्यभर येडं वाकडं खायचं, येडं वाकडं आयुष्यभर खायचं, ते पाणी प्यायचं जे पाणी गाढव पित नाही. असा गेलेला, असा मेलेला व्यक्ती कुठे जाईल? वैकुंठात. गटारी होती, गटारी अमावस्या. गटारी अमावस्याला तर 4 जण एवढे पिलेत, त्यातला एक तर सकाळी गेला भाऊ. आणि गेल्यानंतर मग आता काय, गावकऱ्यांनी मारत त्याला त्याच्या वाटी लावलं. लोक वाटी लावायला पाठायचे, वाटी लावलं आणि त्याला तिथे पोहोचून आले. आणि मग तो गेलेला आत्मा, एक कविता आहे, स्मशान यात्रेत होता आणि त्याने ते बघितलं, गेलेला आत्मा आहे, पिलेला आहे. मग त्याने महाराज तो गेलेल्या आत्म्याचं एका पत्राद्वारे राहिलेले जे 3 जण बरोबर होते प्यायला, त्यांना पत्र लिहिलं. मृतात्म्याचं ते म्हणणं त्याने, त्या कवीने पत्राद्वारे राहिलेलं तिघांना ते पत्र हातात पडलं. म्हणले पत्र बघितलं तर काय होतं माहिती, त्यामध्ये लिहिलं. तो गेलेला व्यक्ती म्हणत होता, आत्मा, मित्र हो, आम्ही आयुष्यभर जगाला धोकाच दिला, घराला धोका दिला, पाहुण्या रावळ्यांना धोका दिला, बायकोला धोका दिला, कोणाचंच ऐकलं नाही. कळतंय का? एवढे वाईट वागलो आणि असं येडं वाकडं खाऊन असं करून आम्ही मेलो. म्हटले मित्र हो, आम्ही आयुष्यभर जगाला धोकाच दिला आणि मेल्यावरही जाऊन नरकाला 10व्याच्या पत्रिकेत पत्ता मात्र वैकुंठाचा दिला. मित्र हो, आम्ही आयुष्यभर जगाला धोका दिला, मेल्यावर जाऊन नरकाला 10व्याच्या पत्रिकेत पत्ता मात्र वैकुंठाचा. कसा जरी असला, नाही भाऊ, कसाही जरी असला तरी आम्हाला म्हणावं लागतं वैकुंठवासी. 10व्याच्या पत्रिकेत 10व्याच्या दिवशी म्हणावंच लागतं विठ्ठल. म्हणून आयुष्यभर जर वाईट वागला असेल तर तो कुठे जाईल, काय गती त्याची कोण जाणे. तुकोबरायांनी सांगितलं, अनेक संतांनी सांगितलं. म्हणून तान द्विषत क्रूरान संसारेषु नराधमान, ज्ञानोबरांनी फार गोड वर्णन केले. घरी गेल्यानंतर वाचा. क्षिपाम्य जश्रुमश्रुभा नाशुरी श्वेव योनिषु, अशा योनीमध्ये त्या अधम पाप्याला मी टाकतो की जिथे महाराज सुखाचा लवलेश नसतो, अशा योनीमध्ये मी त्याला टाकतो.
कोण? आयुष्यभर वाईट वागलेला. आणि जे चांगले वागले ते वैकुंठाला जातात, नरकाला जात नाहीत. तुकोबराय वैकुंठाला गेले आणि तुकोबराय सांगतायत, अगं भागीरथी ऐक, ते वैकुंठाला जातच नसतात. मग जे इडवाकडे खातात ते वैकुंठाला जात नाही. मग मी वैकुंठाला गेलो नाही, आलोही का? आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही जातो, वाटेल तेव्हा येतो, येतो जातो आम्ही हरीच्या संगात. जेव्हा भगवंत आला तेव्हा तेव्हा आम्ही आलो. जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर, म्हणून अनेक वेळा आम्ही आलो. आम्हाला महाराज वैकुंठात जातो म्हणून कधी आम्ही येतो. असं बाबा, मग तुम्ही वैकुंठात किती दिवस झाले गेले? बरेच दिवस. मग आता काय करा, वेळ न लावता पहिले घरी चला. म्हणून भागीरथी मुलीने बापाला घरी नेलं आणि म्हटले, बाबा तुम्ही बऱ्याच दिवसांनी आलात, मग आता पुरण करू का? पुरण मराठवाड्याचा बेत, पुरणपोळी करते म्हणले. पुरणपोळी तुकोबराय म्हणले, एवढा वेळ मला नाही. मग तिने तुकोबराय सहज बोलले, म्हणले एवढा वेळ नाही, तुला काही थोडा नाश्ता करता आला तर बघ, तेवढा खाऊन जाईल मी. तिने डोकंच खाजवलं, म्हणले काय करू काय करू, मॅगी करू का? मॅगी सगळ्यात सोपा. मॅगी आता नाही, ती पूर्वीची आहे मॅगी, कळतंय का? मॅगी शेवयाचा भात. शेवयाचा भात तिने केला तुकोबरायांसाठी, आणि मग ताटामध्ये शेवया टाकलेल्या आहेत आणि डोक्याला पुन्हा हात लावला. का? म्हणजे शेवया तर वाढल्या, पण त्याच्यावर देण्याकरता दूध माझ्याकडे नाही. म्हणून तिने ते दूध आणण्याकरता शेजाऱ्याकडे गेली, पण त्याच्याही घरी दूध नव्हतं. म्हणून निराश होऊन दुधाचं पात्र हातात घेऊन ती पुन्हा तिथे आली जिथे तुकोबराय बसलेले आहेत. आणि दरवाजात आल्यानंतर तुकोबरायने तिचा पडलेला चेहरा पाहिला आणि तुकोबराय तिला बोलतात, भागीरथी काय झालं? म्हणले, बाबा तुम्ही इतक्या दिवसांनी आलात, शेवया मागितल्या, मी त्याच्यावर देण्याकरता मी अभागी, म्हणले मला दूध नाही वरून द्यायला. असं अगं म्हणले, एवढे का निराश होते? आणि इकडे माझ्या हातामध्ये ते दुधाचं पात्र तुकोबरायने हातात घेतलं आणि जवळच महादेवाचं मंदिर होतं, वेलेश्वर. वेलेश्वरात ते पूजिले. दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे ईश्वराते पूजिले, दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले. दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले. काय केलं तुकोबरायांनी? दूध नंदीचे काढिले. देवाने द्वापार युगामध्ये ज्या नंदीकडून दूध काढलं होतं ना, तो कसा होता? सजीव होता. माझ्या तुकोबरायांनी ज्या नंदीकडून दूध काढलं तो निर्जीव आहे. देवापेक्षा संतांचं सामर्थ्य जास्त आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला